त्यानंतर अजून एक महत्त्वाची डेफिनेशन आपण बघणार आहोत, हेलिक्स अँगल ऑफ द स्प्रिंग. हा जो काय अँगल आहे तो आपण अल्फाने डिनोट करतो. तिथे एक आपण डायग्राम बघूया. याच्यामध्ये ही एक स्प्रिंग दिसते तुम्हाला. हा जो आहे तो स्प्रिंगचा ऍक्सिस आहे आणि ह्या स्प्रिंगच्या ऍक्सिसला इथं आपण एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ स्प्रिंगचा ऍक्सिस आणि ही लाईन ह्या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल असेल, एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. त्याच्यानंतर ह्या वेगवेगळ्या कॉइल्स दिसत आहेत तुम्हाला. ही एक कॉईल आहे, ही दुसरी कॉईल आहे. आणि इथं जर आपण अशी लाईन मारली तर हा कॉईलचा ऍक्सिस म्हणू शकतो. तर त्याचप्रमाणे इथं जे असणार आहे त्या कॉईलचा इथं आपण ऍक्सिस घेतलेला आहे. आणि ह्या दोघांमधला जो अँगल असतो त्याला म्हणायचं हेलिक्स अँगल. आणि तो आपण डिनोट करतोय अल्फानं. तर अँगल कशा कशामधला येतोय बघा, डेफिनेशन कशी दिलेली आहे त्यांनी. अँगल मेड बाय स्प्रिंग कॉईल ऍक्सिस, म्हणजे स्प्रिंगच्या कॉईलचा ऍक्सिसचा ही लाईन अँड लाईन परपेंडिक्युलर टू द ऍक्सिस ऑफ द स्प्रिंग. आणि ह्या स्प्रिंगच्या ऍक्सिसला असणारी ही परपेंडिक्युलर लाईन, ह्या दोघांमधला जो अँगल आहे तो असणार आहे हेलिक्स अँगल अल्फा. आणि तो आपण अल्फाने डिनोट, हेलिक्स अँगल तो आपण अल्फानं डिनोट करतोय. आता ह्या हेलिक्स अँगल नुसार पर्यंतचे दोन क्लासिफिकेशन आहेत, क्लोज्ड कॉईल हेलिकल स्प्रिंग आणि ओपन कॉईल हेलिकल स्प्रिंग, डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यू ऑफ अल्फा. जर अल्फाची व्हॅल्यू 10 डिग्रीपेक्षा जर कमी असेल तर त्याला म्हणायचं क्लोज्ड कॉईल हेलिकल स्प्रिंग. तर ज्याप्रमाणे इथे दिसतं की क्लोज्ड कॉईल असणार आहे आणि अल्फाची व्हॅल्यू 10 पेक्षा लहान असेल तर त्याच्यामध्ये गॅप हा खूप कमी असतो, त्याच्यामध्ये स्मॉल गॅप असतो. तर तुम्हाला इथे दिसेल बघा की ह्या डायग्राम मध्ये इथं दिसताना अल्फाची व्हॅल्यू जी आहे ती 10 डिग्रीपेक्षा कमी आहे. तर अशा पद्धतीच्या स्प्रिंगला म्हणायचं क्लोज्ड कॉईल हेलिकल स्प्रिंग. आणि याच्या उलट ओपन कॉईल हेलिकल स्प्रिंग मध्ये काय असणार आहे मग, इथं जर 10 डिग्रीपेक्षा कमी असेल क्लोज्ड कॉईल मध्ये तर ओपन कॉईल मध्ये 10 डिग्रीपेक्षा जास्त असणार आहे. तर इथं डेफिनेशन कशी दिली आहे बघा, इफ द व्हॅल्यू ऑफ हेलिक्स अँगल, जर हेलिक्स अँगलची व्हॅल्यू म्हणजे अल्फाची व्हॅल्यू 10 डिग्रीपेक्षा जास्त असेल तर त्याला ओपन कॉईल हेलिक्सल स्प्रिंग आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये जो गॅप असणार आहे दोन कॉईल मधला तो हा जास्त असणार आहे. तर हे झालं हेलिकल कॉईल, ओपन कॉईल हेलिकल स्प्रिंग नुसार. परत काही अजून स्प्रिंगचे असे हे शेपनुसार जे टाईप्स पडतात ते आपण बघतोय. काही वेळा ते नुसता स्प्रिंगचे स्केच ड्रॉ करा म्हणून असाही क्वेश्चन देतात. तर त्यावेळी तुम्हाला हेलिकल स्प्रिंग जे आता आपण वरती डिस्कस केलं तर दोन्ही काढता आले पाहिजे. त्याच्यामध्ये टेन्साईल कॉम्प्रेसिव्ह असू दे किंवा परत क्लोज्ड कॉईल आणि ओपन कॉईल असू दे. त्यानंतर दुसरी काही डायग्राम्स आहेत बघा, कोनिकल स्प्रिंग असेल, व्हॉल्यूट स्प्रिंग असेल, स्पायरल टॉर्शन स्प्रिंग असेल, हेलिकल टॉर्शन स्प्रिंग असेल. तर ह्या सगळ्या स्प्रिंगच्या डायग्राम तुम्ही एकदा काढून प्रॅक्टिस करा, जेणेकरून जर स्केच काढा म्हणून आला क्वेश्चन 4 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी तर तुम्हाला ह्या काढता आल्या पाहिजेत. त्याचबरोबर अजून एक काही क्वेश्चन्स आहेत बघा, लीप स्प्रिंग. लीप स्प्रिंग वरती वेगळा एक थेरॉटिकल क्वेश्चन दरवेळी विचारतात, ते आपण वेगळा सेपरेट बघणारच आहे. पण लीप स्प्रिंगचे डायग्राम असू दे आणि बेवेल स्प्रिंगची पण डायग्राम असू देत, हे दोन्ही तुम्ही प्रॅक्टिस करा. काही वेळा अशा पद्धतीचा क्वेश्चन येतो की स्प्रिंगचा तुम्हाला वेगवेगळे नावं दिली जातात, त्याचं ऍप्लिकेशन तुम्हाला सांगायचं असतं. तर हेलिकल स्प्रिंग जनरली आपण इंजिन वॉल मेकॅनिझम वापरतो, टॉर्शन स्प्रिंग आपण क्लॉक्स आणि वॉचेसमध्ये वापरतो, लीप स्प्रिंग आपण ऑटोमोबाईलच्या सस्पेन्शन सिस्टीममध्ये वापरतो, बेवेल स्प्रिंग जी आहे ती आपण जिथं हाय स्प्रिंग रेट्स आपल्याला पाहिजे असं तिथं आपण वापरत असतो. आणि कोनिकल आणि व्हॉल्यूट स्प्रिंग आपण जिथं इन्क्रीजिंग स्प्रिंग रेट पाहिजे असेल त्याच्या ठिकाणी आपण वापरत असतो. तर हे